दिवाळी असं म्हटलं की याआधी आपण अनुभवलेल्या अनेक दिवाळींच्या आठवणी मनामध्ये या ज्योतींसारख्याच पेऊ लागतात. कार्तिक द्वादशीला समुद्र मंथनातून कामधेनू अवतरली म्हणून या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दिवाळीत धनाबरोबरच पशुधनाची सुद्धा आपण पूजा करतो. दक्षिण दिशेचं सुद्धा इथे खास महत्त्व आहे. अलीकडच्या आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने दक्षिण दिशेकडे बघितलं तर लक्षात येतं की पृथ्वीच्या उदरामध्ये एक महाचुंबक आहे आणि तो सुद्धा दक्षिणोत्तर आहे. त्यामुळे जर दक्षिण दिशेकडे पाय करून आपण झोपलो तर अनेकांचा अनुभव असा आहे काहीतरी तणाव मनावरती आहे अशी भावना राहते. जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवा धर्मी, दिशा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुणा, शुभम करोती म्हणा मुलांनो, शुभम करोती म्हणा. नमस्कार. ढेपेवाडा प्रस्तुत माहेरघर सणांचं संस्कृतीचं या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. दिवाळी सण आनंदाचा, उल्हासाचा, प्रसन्नतेचा आणि प्रकाशाचा, वर्षभरातला सगळ्यात मोठा सण आणि जो संपूर्ण भारतभर साजरा केला जातो, किंबहुना आता तर ग्लोबली सेलिब्रेट होतो. दिवाळी म्हणजे एक सण किंवा एक उत्सव नाही, अनेक उत्सवांचं ते संमेलन आहे. वसुबारस असेल, धनत्रयोदशी असेल, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज, प्रत्येक दिवस आपल्याबरोबर आनंदाचं एक नवनिमित्त घेऊन येतो. पावसाळा संपून नवीन पिकं हाती आलेली असतात. अशा संपन्न वातावरणात शरद ऋतू ऐन भरात असताना अश्विन आणि कार्तिक महिन्यांच्या संधिकालामध्ये दिवाळी येते. ती आपल्यासोबत सौख्याची बरसात घेऊन येते. दिवाळी असं म्हटलं की याआधी आपण अनुभवलेल्या अनेक दिवाळींच्या आठवणी मनामध्ये या ज्योतींसारख्याच पेऊ लागतात. मग केशवसुतांची एक कविता आठवते. तशी कविता जुनी आहे, तिची भाषाही थोडी जुन्या वळणाची आहे, पण त्यातली दिवाळी मात्र आजही ताजी आहे. ऐकूया. राजा जो धनधान्यदायक असे, साचा कुबेरापरी, त्या श्रीमंडित शारदीय ऋतूची राणी दिवाळी खरी. शरद ऋतूची राणी आणि सगळ्या सणांची ही राणी असणारी ही दिवाळी ही आल्यानंतर लोकांची कशी लगबग होते. भिंती रंगविल्या नव्या फिरुनिया, केली नवी अंगणे, वीथी झाडून म्हणजे रस्ते झाडून, वीथी झाडून रान काढून दिसे, सर्वत्र केराविणे. सगळीकडे लखलखाट करून टाकलेला आहे, लक्ष्मीरूपी केरसुणी फिरलेली आहे. दारी उंच दिले दिवे चढवुनी, हंड्या घरी लाविल्या, लोकी शक्ती अनुरूप आत्मसदनी, भूषा नव्या जोडिल्या. आपण सुद्धा आजही दिवाळीच्या निमित्ताने घरामध्ये जी काही डागडुजी करायची असेल, नवीन गोष्टी आणायच्या असतील, हे सगळं करतोच ना. त्यालाच केशवसूत म्हणतात लोकी शक्ती अनुरूप. यथाशक्ती आपण प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळी साजरी करतो. आणि दिवाळीत सगळ्यात महत्त्वाचं असतं ते अर्थात शॉपिंग. त्या शॉपिंगची तेव्हाची मजा बघा. हा, बाजारात जमाव फार मिळूनी, गर्दी उडाली असे. तेव्हाही शॉपिंगला अशीच गर्दी व्हायची. बाजारात जमाव फार मिळूनी, गर्दी उडाली असे, गंध्याला निज संग्रहास विकता, विश्राम काही नसे. दुकानदाराला उसंतच मिळत नाही, इतकी गिरायकांची रांग लागली आहे. उंची कापड दागिने सुबकही, मेवे फटाके चिनी. ऐकलं का? चिनी फटाके. उंची कापड दागिने सुबकही, मेवे फटाके चिनी, यांचा विक्रय होत असे धडकुनी, वस्तू न चाले जुनी. दिवाळीला कुणालाही जुनं काही चालत नाही, सगळ्यांना नवं हवं असतं. पण हा चिनी फटाक्यांचा उल्लेख मात्र आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आता तरी आपण आपल्या भारतात बनवलेल्या वस्तू दिवाळीच्या निमित्ताने खास खरेदी करायला हव्या, हो ना. आणि लहान मुलांसाठी दिवाळी खास असते. केशवसूत म्हणतात बाळा ही निज पुस्तकास अवघ्या, आहे दिलेली रजा. दिवाळीची मस्त सुट्टी सुरू आहे. काही काढून खेळ नाचुनी मुले, ती मारिता ती मजा, तो गेहा मधुनी खमंग निघुनी, येवास तेणे उगी, ती होऊनी हळूच आत शिरता, म्हणती देमाऊली बानगी.
घरामध्ये फराळ आहे, फराळ तयार होतोय, त्याचा घमघमाट आहे आणि आईकडे मुलं म्हणतायत, नको ग, पहाटेपर्यंत कुठे थांबायचं, आत्ताच थोडंसं खायला दे, उद्या सकाळचा फराळ उद्या सकाळी करू. दिवाळीचं घराघरात दिसणारं चित्र या कवितेतून आपल्यासमोर शब्दातून साकार होतं. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं आगळं महत्त्व आहे. दिवाळीचा संबंध समुद्रमंथनाशी सुद्धा जोडला जातो. कार्तिक द्वादशीला समुद्रमंथनातून कामधेनू अवतरली म्हणून या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. गाईचं वासरासकट पूजन केलं जातं. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दिवाळीत धनाबरोबरच पशुधनाची सुद्धा आपण पूजा करतो. त्रयोदशीला समुद्रमंथनातून धन्वंतरी अवतरले. धन्वंतरी म्हणजे देवांचे वैद्य अर्थात देवांचे डॉक्टर, म्हणून हा दिवस धन्वंतरी दिवस म्हणून साजरा केला जातो. एक प्रकारे हा भारतीय डॉक्टर्स डे आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात त्रयोदशीच्या दिवशी यमाला दीपदान करण्याची सुद्धा परंपरा आहे. या दिवशी दिव्याची वात, तेलाचा दिवा लावून त्याची वात दक्षिण दिशेकडे करण्याची परंपरा आहे. वर्षात इतर कुठल्याही दिवशी अशा प्रकारे दक्षिण दिशेकडे वात केली जात नाही. यम ही धर्माची देवता आहे आणि मृत्यूची देवता सुद्धा आहे. जर आपण यमदेवतेचं स्मरण केलं, तिचं भान ठेवलं, तर हे जगणं नश्वर आहे हे आपल्या लक्षात येतं आणि मग आयुष्याचं मोलही आपल्याला पटतं आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगायला पाहिजे हे लक्षात येतं. दक्षिण दिशेचं सुद्धा इथे खास महत्त्व आहे. आपल्याकडे दक्षिण दिशेला मृत्यूची दिशा मानलं जातं, पण थोडं अलीकडच्या आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने दक्षिण दिशेकडे बघितलं तर लक्षात येतं की पृथ्वीच्या उदरामध्ये एक महाचुंबक आहे आणि तो सुद्धा दक्षिणोत्तर आहे. त्यामुळे जर दक्षिण दिशेकडे पाय करून आपण झोपलो तर अनेकांचा अनुभव असा आहे की त्या अतिरिक्त चुंबकीय ऊर्जेमुळे झोप नीट लागत नाही किंवा कितीही तास झोपलो तरीही झोप पुरेशी झाली असं वाटत नाही. काहीतरी तणाव मनावरती आहे अशी भावना राहते. आपल्या पूर्वजांना कदाचित याचं ज्ञान असेलही आणि म्हणूनच दक्षिण दिशेविषयीचे हे असे नियम जन्माला आले असावेत. धनत्रयोदशीला अर्थातच घरातलं सोनं नाणं अलंकार हे सगळे स्वच्छ करून विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी या देवतांचं पूजन केलं जातं. त्या पुढील दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि 16,000 स्त्रियांना मुक्त केलं. पण या कामी त्याला सत्यभामेचं सहकार्य लाभलं. स्त्रियांच्या मुक्तीसाठी सुद्धा श्रीकृष्णाच्या सोबतीला सत्यभामेला पुढे यायला लागलं हे लक्षात घ्यायला हवं. आजच्या काळातही स्त्री सुरक्षिततेचा प्रश्न फार गंभीर आहे. तेव्हा आपल्यालाही अशा सत्यभामांची गरज आज भासणार आहे आणि म्हणूनच सत्यभामेची ही कथा सगळ्या स्त्रियांसाठी खूप प्रेरक आहे. या पुढील दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा. जिथे स्वच्छता, सौंदर्य, उद्योगप्रियता असते तिथे लक्ष्मी वास करते अशी आपली श्रद्धा आहे. म्हणूनच दिवाळीत साफसफाईला अत्यंत महत्त्व दिलं जातं. किंबहुना आपल्याकडे नवीन केरसुणी आणली जाते कारण केरसुणीमध्ये लक्ष्मीचा निवास असतो असं मानलं जातं. हिशेबाच्या वह्या आणि घरातल्या संपत्तीचं पूजन या दिवशी केलं जातं. धणे आणि गूळ याचा नैवेद्य लक्ष्मीला आवर्जून दाखवला जातो. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शुभम करोती म्हणा या गीतामधल्या या ओळी आठवतात. जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवा धर्मी, दिशा दिशातून या लक्ष्मीच्या दिसती पाऊल खुणा, शुभम करोती म्हणा मुलांनो, शुभम करोती म्हणा. अशा प्रकारे लक्ष्मी हे तेजाचं प्रतीक ठरतं. खरं तर दिवाळी हा संपूर्ण सणच तेजाचा उत्सव आहे. यंदाची ही दिवाळी तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात असंच प्रसन्नतेचं तेज घेऊन येऊ. दिवाळीविषयी कितीही बोललं तरी ते कमीच आहे, नाही का? म्हणूनच आपण दिवाळीविषयी पुढच्या भागातही बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याविषयी आणि भाऊबीजेविषयी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. पण आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर स्मृतिग्रंथच्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम अकाउंटला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आपल्या सणांची माहिती आणि महती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. त्यात तुम्हीही सहभागी व्हाल याची खात्री आहे. पुन्हा एकदा ढेपेवाड्याच्या संपूर्ण परिवाराकडून आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.